नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण कशा पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशन वापरू शकतो हे आपण प्रॅक्टिस सेट 5.2मध्ये शिकणार आहोत. सो लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. इन ॲन एनवलप देर आर सम 5 रुपी नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. Total amount of these notes together is 350 rupees. Number of 5 rupees notes are less by 10 than twice. तिकडे करेक्शन करून घ्यायचे. Twice the number of 10 rupee notes. Then find the number of 5 rupee and 10 rupee notes. ओके, आता आपल्याला 5 रुपयाच्या किती नोटा आणि 10 रुपयाच्या किती नोटा असतील हे शोधायचे. सो आपल्याला ते माहीत नाही. सो लेट इट ॲझ्युम. लेट द नंबर ऑफ 5 rupee notes be x and number of 10 rupees notes be y. ओके, हे आपण ॲझ्युम केलेलं आहे. आता आपल्याला फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन वाचायची आहे. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? 5 रुपी नोट्स अँड 10 रुपी नोट्स. काही 5 रुपयाच्या आणि काही 10 रुपयाच्या नोट आहेत. असे एकूण किती रुपये आहेत? 350 रुपये आहेत. सो व्हॉट विल बी द फर्स्ट? 5 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे 5x रुपये झाले टोटल, आणि 10 रुपयाच्या वाय नोटा म्हणजे 10 वाय झाले, आणि असे टोटल त्याच्याकडे किती रुपये आहेत? 350 रुपीज आहेत. सो दिस इज अवर द फर्स्ट इक्वेशन. ओके, सो नाव फ्रॉम द सेकंड कंडिशन. नाव रीड द सेकंड कंडिशन. आता दुसरी कंडिशन आपण वाचूया. नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाईस द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. बघा, आता नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आपण ते ॲझ्युम केलेले आहेत एक्स. ओके, या नोटा कशा आहेत? 10 रुपयाच्या नोटेच्या दुपटीपेक्षा, ट्वाईस म्हटले म्हणजे 10 रुपयाच्या नोटाची दुप्पट. मग 10 रुपयाच्या नोटा आपण वाय ॲझ्युम केल्यात, त्याची दुप्पट काय होणार आहे? 2 वाय. पेक्षा कितीने कमी आहेत? 10ने कमी आहेत. ओके, सो आपण नॉर्मल इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करूया. एक्स मायनस 2y इज इक्वल टू -10. सो दिस इज अवर सेकंड इक्वेशन. आता आपण ह्या दोन्ही इक्वेशन सॉल्व करूया. ओके, सो आता सॉल्व करण्यासाठी आपण इक्वेट करूया, किंवा सबस्टिट्यूशन मेथडने पण तुम्ही हे सॉल्व करू शकता, और आयदर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय. बघा, आता हा पण सिमिलर करूया, कारण इथे डिफरंट साईन आहेत म्हणजे हे एलिमिनेट होईल. मग त्याच्यासाठी इकडे 10 करण्यासाठी आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे? 5ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. ओके, सो 5x minus 10y is equal to -50. This is our third equation. ओके, नाव सॉल्व दिस टू इक्वेशन्स. बघा, 1 आणि 3. आता काय करूया आपण? ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. ओके, सो फर्स्ट अँड थर्ड ॲड केल्यानंतर काय होतं बघा? 5x + 10y इज इक्वल टू 350. सेकंड इक्वेशन इज 5x - 10y इज इक्वल टू -50. This is first equation, this is third equation. Okay, adding, so 10x, this will get eliminate. आता इथे वजाबाकी होणार आहे. किती येणार आहे? 300 येणार आहे. ओके, नाव डिवायडिंग बोथ साइड्स बाय 10 we get x is equal to 30. ओके, आता आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. नाव सबस्टिट्युटिंग x is equal to 30 in equation 1. इक्वेशन 1मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. सो 5 × 30 + 10y is equal to 350. सो 5 3s are 15. So 10y is equal to 350. Therefore 10y is equal to 350 minus 150. So 10y is equal to किती येणार इकडे? 200. Dividing both sides by 10 we get y is equal to 20. Okay, so now lastly write the answer. Therefore the number of 5 rupee notes is 30, and the number of 10 rupee notes is 20. This is the आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही वर्ड प्रॉब्लेम, सायमल्टेनियस इक्वेशनवर आधारित वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकता.
Now see the third example from practice set 5.2. The sum of ages of Priyanka and Deepika is 34 years. Priyanka is elder to Deepika by 6 years. Then find their today's ages. Okay. So आता आपल्याला प्रियांका आणि दीपिकाचे प्रेझेंट एज शोधायचे आहेत. सो आपल्याला ते माहीत नाही आहेत. सो लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रियांका पहिले दिलेली आहे. प्रियांका be x years and present age of Deepika be y years. Okay. So आता काय म्हटलं आहे बघा, रीड द कंडिशन फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय दिलेली आहे बघूया आपण. द सम ऑफ एजेस ऑफ प्रियांका अँड दीपिका. त्यांची सम दिलेली आहे, म्हणजे त्यांची बेरीज दिलेली आहे. बरोबर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की x + y इज इक्वल टू 34. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. ओके. आता प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. आता प्रियांका ही दीपिकापेक्षा कशी आहे, मोठी आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपण प्रियांकाचं एज अज्युम केलं x. ओके. सो राईट डाऊन हिअर फ्रॉम द second condition. Okay, so Priyanka is elder than Deepika by 6 years. म्हणजे दीपिकाचं एज आहे y, त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी प्रियांका कशी आहे, मोठी आहे. ओके. सो व्हॉट विल अवर इक्वेशन, x - y इज इक्वल टू 6. दिस इज द सेकंड इक्वेशन. आता एकदम इझी आहेत दोन्ही इक्वेशन. आपण इथे y हा कॉर्डिनेट, yचे कॉर्डिनेट सिमिलर आहेत. सो वी कॅन इझिली एलिमिनेट y. ओके. सो एलिमिनेट करण्यासाठी आता इथे डिफरंट साईन आहेत, म्हणजे ॲडिंग. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके. सो x + y इज इक्वल टू 34. फर्स्ट इक्वेशन. x - y इज इक्वल टू 6. सेकंड इक्वेशन. सो ॲडिंग x + x 2x. 34 + 6 40, and therefore dividing both sides by 2 we get x is equal to 20. ओके. आता हे आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशनमध्ये 1मध्ये. सो सबस्टिट्यूटिंग x is equal to 20 in equation 1. So 20 + y is equal to 34. Therefore y is equal to 34 - 20. सो y इज इक्वल टू किती येणार आहे बघा, 14. y इज इक्वल टू 14. सो व्हॉट इज द आन्सर. देअरफॉर प्रियांकाज प्रेझेंट एज इज 20 years and Deepika's present age is 14 years. So this is the answer. Okay, see the fourth example. The total number of lions and peacocks in a certain zoo is 50. The total number of their legs is 140. Then find the number of lions and peacocks in the zoo. Okay. आता आपल्याला बघा काय सांगितलं आहे की लायनची आणि पिकॉकची संख्या आपल्याला शोधायला सांगितले. सो आपण ते अज्युम करूया. सो लेट द नंबर ऑफ लायन्स बी x अँड नंबर ऑफ पिकॉक्स बी y. ओके. सो आता आपल्याला दिलं आहे फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. आता पहिली कंडिशन काय दिलं आहे, टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स किती आहेत, 50 आहेत. सो पहिलं इक्वेशन काय कसं फॉर्म होईल बघा, x + y इज इक्वल टू 50. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. नाव टोटल नंबर ऑफ देअर लेग्स असं म्हटले. सो फ्रॉम द सेकंड कंडिशन आता टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140 म्हटलेलं आहे. ओके. सो आता आपल्याला माहिती आहे की लायनला
लायनला 4 पाय असतात आणि पिकॉकला 2 असतात. सो अशा एकूण पायांची संख्या त्यांची दिलेली आहे 140. सो लायनचे नंबर x आहेत म्हणजे त्यांच्या पायांची संख्या झाली 4x आणि पिकॉकचं y आहे आणि पिकॉकला 2 पाय म्हणून 2y झाले. असे एकूण किती पायांची संख्या दिली आहे त्यांनी आपल्याला 140. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. ओके. सो आपण आता हे सॉल्व करूया. मग आता इक्वेट करूया. इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. ओके. सो काय होईल बघा ते 2x प्लस 2y इज इक्वल टू 100. सो दिस इज द थर्ड इक्वेशन. ओके. आता बघा हे सिमिलर झालेले आहेत. आपण सबट्रॅक्शन करून एलिमिनेट करूया. सो इक्वेशन 2 मायनस 3. ओके. सो 4x प्लस 2y is equal to 140 equation 2 and 2x plus 2y is equal to 100 equation 3. ओके. आपण सबट्रॅक्शन करतोय. हे 2x आले, हे एलिमिनेट झाले, हे किती आले 40 आले. सो नाव डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2 वी गेट x इज इक्वल टू 20. ओके. आता आपण काय करूया ही व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये टाकूया. So substituting x is equal to 20 in equation 1. Okay, so 20 plus y is equal to 50. Therefore y is equal to 50 minus 20. Therefore y is equal to 30. So x 20 आणि y 30. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ आता x काय अज्यूम केले आपण नंबर ऑफ लायन्स. सो therefore the number of lions is number of lions is 20 and number of peacocks is 30. So this is the answer. Thank you.